काश्मीर येथे झालेल्या चकमकीत नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातील तमलपूर येथील जवान सचिन यादवराव वनंजे हे शहीद झाले आहेत। सचिन यांच्यावर देलगूर येथे अंत्यसंस्कार होणार असून घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शहीद सचिन वनजे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि 8 महिन्यांची मुलगी, त्या 8 महिन्यांच्या चिमुरडीचे वडिलांचे छत्र हे देशासाठी अर्पण झाले। सचिन यांनी देशासाठी बलिदान दिले आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। तिवसा पोलीस अमरावती ग्रामीणच्या आवारात बरेच वर्षापासून एकाच ठिकाणी अनेक मोटरसायकल ठेवून असल्यामुळे मृत्यूहीन होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। या वाहनांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने सदर वाहनांचे मालकी आज पावेतो कोणीही पोलीस स्टेशनला हजर आले नसल्याने उपविभागीय दंडाधिकारी भातुकली यांच्या आदेशावरून 71 वाहनांचे लिलाव करण्यात आले आहेत। कुरळप पोलीस स्टेशनचे पथक MV ॲक्ट केसेस करिता वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी फाटा येथे सर्व्हिस रोड येथे कारवाई करत असताना एक इसम त्यांच्याकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन आला असता त्यास अडवून पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यावर अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर मोटरसायकलच्या चोरीचा गुन्हा शिरोली MIDC पोलीस ठाणे कोल्हापूर येथे दाखल झाली असल्याची माहिती मिळाली आहे। रोहित बाजीराव आकळे या इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी 4 मोटरसायकली मिळून आल्या। एकूण 5 मोटरसायकली असा 2,40,000चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। आज दिनांक 6/5/2025 रोजी कुरळप पोलीस ठाण्याचे पथक MV ॲक्ट केसेस करता तांदुळवाडी फाटा येथील सर्व्हिस रोड येथे कारवाई करत होते। कारवाई दरम्यान एक इसम त्याच्याकडे विना नंबरची मोटरसायकल घेऊन आला असता त्यास अडवून पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रोहित बाजीराव आकळे, वय 35 वर्ष, राहणार नेरले, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असे सांगितले। सदर इसमाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, म्हणून त्यास पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। सदर मोटरसायकलीचा चोरीचा गुन्हा हा शिरोली MIDC पोलीस ठाणे कोल्हापूर येथे दाखल असल्याची माहिती मिळाली। सदर इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी 4 मोटरसायकली मिळून आल्या। एकूण 5 मोटरसायकली असा 2,40,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतला। बाकीच्या मोटरसायकली हा उमरज पोलीस ठाणे, कराड तालुका पोलीस ठाणे, शिरोली MIDC पोलीस ठाणे, इचलकरंजी पोलीस ठाणे येथील असल्याचे आम्हाला माहिती प्राप्त झाली असून पुढील कारवाई करीत आहोत। नांदेड येथे आज या पार्श्वभूमीवर देशभरात संरक्षणाचा सराव घेतला जात आहे। नांदेड रेल्वे स्टेशन येथे देखील लोहमार्ग पोलिसांकडून मॉक ड्रिल घेण्यात आले असून यावेळी नांदेड पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्याची कवायत केली। अचानक झालेल्या कवायतीमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवासी काही काळ अचंबित झाले। या मॉक ड्रिलमध्ये अतिशीघ्रता दल, डॉग स्क्वॉड, फायर ब्रिगेड, दहशतवाद विरोधी पथक आणि लोहमार्ग पोलीस यांनी सहभाग घेतला होता। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। All commando, same position.
आज या ठिकाणी आपण रेल्वे स्टेशन नांदेड या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलेली आहे। नांदेड शहर हे एक पर्यटन ठिकाण आहे। या ठिकाणी संपूर्ण देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत असतात। पर्यटकांची सुरक्षा त्याचबरोबर आपले रेल्वे स्टेशन रेल्वे प्रवाशांची सुरक्षा या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज मॉक ड्रिल घेतलेला आहे। सदरचं मॉक ड्रिल हे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, ATSचे अधिकारी, BDDSचे अधिकारी, QRTचे अधिकारी, श्वान पथक, त्यानंतर फायर ब्रिगेड या सगळ्यांनी मिळून हे आजचं मॉक ड्रिल केलेलं आहे। जर समजा ज्याप्रमाणे पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला तसा हल्ला झाल्याच्या नंतर प्रवाशांची सुरक्षा कशा प्रकारे करावी या दृष्टिकोनातून आजचं हे मॉक ड्रिल आपण घेतलेलं आहे। एकूण किती